नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर तुम्ही पोह्यापासून बनवलेले नाश्ते तर फार वेळा खाल्ले असाल, पण आज मी तुम्हाला फक्त अर्धा कप पोहापासून बनवलेला एक फारच रुचकर असा नाश्ता बनवून दाखवणार आहे, जो तुम्हाला नक्की आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये अर्धा कप पोहे घालायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे आणि हे पोहे आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सगळे पाणी यामधील काढून टाकायचं आहे. मग आपल्याला हे पोहे आता 5 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. मग आता इथे 5 मिनिट झालेले आहेत आणि हे पोहे आता व्यवस्थित भिजले आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे पोहे हाताने पूर्णपणे स्मॅश करून घ्यायचे आहेत. तर मी आता इथे पोहे पूर्णपणे स्मॅश करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे. तर मी या रेसिपीमध्ये इथे बारीक रव्याचा वापर केलेला आहे. तर तुम्ही इथे रव्याच्या जागी बेसन, तांदळाच्या पिठाचा नाही तर गहू पिठाचा पण वापर करू शकता. त्यानंतर मी इथे अर्धा कप बारीक चिरलेला पातीचा कांदा घेतलेला आहे. तर तुम्ही इथे दुसऱ्या कोणत्याही भाजी वापरू शकता. तर ज्या घरामध्ये इझिली अवेलेबल भाज्या आहेत त्यांचा पण तुम्ही इथे वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही इथे मिरची पावडरच्या जागी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये अर्धा कप पाणी घालून आपल्याला ह्या रेसिपीसाठी हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे मिश्रण फार पातळ नाही बनवायचं आहे, घटसरच बनवायचं आहे. तर परत हे सगळे साहित्य व्यवस्थित आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे मिश्रण परत 5 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये बारीक रव्याचा वापर केलेला आहे. तर इथे आता 5 मिनिट झालेले आहेत आणि हे मिश्रण आता व्यवस्थित भिजले आहे. त्यानंतर आपल्याला हे थोडेसे मिश्रण हातात घ्यायचं आहे आणि याच्या गोल आकारमध्ये टिक्या बनवून घ्यायच्या आहेत. तर मी या टिक्या गोल आकारमध्ये बनवून घेणार आहे. तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही दुसऱ्या डिझाईनमध्ये ही रेसिपी बनवू शकता. तर या मिश्रणाच्या आपल्याला सगळ्या टिक्या बनवून घ्यायच्या आहेत. तर मी इथे या टिक्या बनवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर आता आपल्याला ही रेसिपी सेलो फ्राय करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहिजे तर ही डीप फ्राय पण करू शकता. तर आता आपल्याला ही टिक्या व्यवस्थित दोन्ही बाजूनी ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे एका बाजूनी फ्राय झालेले आहेत. त्यानंतर या सगळ्या रेसिपी आपल्याला चमच्याने पलटवायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने फक्त अर्धा कप पोह्यामध्ये तुम्ही ही चविष्ट अशी रेसिपी बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही फक्त चहा या कॉफीबरोबर एक स्नॅक्ससारखं पण देऊ शकता. फारच रुचकर लागेल. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.